बेबी फिश सारखी दिसते. गोल्ड फिश. सेम डिट्टो. तू प्लीज काही करून ना ते डिझाईन फायनल कर. बेबी बेबी हा मला चष्मा लागला का ग? म्हणजे मी जे पाहतोय तेच तू पाहतेस? काय झालंय? नाही रे, खूप दिवसांनी तुम्हाला एकत्र येताना बघितलं ना, विश्वास नाही बसला रे माझा. अरे मला याच्यासोबत याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला पण नाही. पण ते काय ना, त्याच्याकडे त्याच्या बेस्ट फ्रेंड आय मीन सो कॉल्ड बेस्ट फ्रेंड साठी वेळ कुठे असतो? कशाला सौम्याचे डायलॉग मारतीयस? ती आली की परत हेच ऐकावं लागणार. अच्छा, म्हणजे सौम्या कॅफेवर येणार आहे म्हणून सुमित कॅफेवर आलाय तर. हे नाही तर हा 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 असंच आहे. म्हणजे कसं आहे, आपल्या मित्र परिवाराला भेटण्यासाठी आवर्जून असा हल्ली कुठे येतो हा कॅफेवर, नाही अभि? अरे काय बोलते ही? हो ना अभि? हो 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 बरोबर बोलते. हे बघा, एकदा का आपला मित्र प्रेमात पडला की तो त्या गर्लफ्रेंडचा होतो. अरे मित्रांचा राहतच नाही. आणि अशा वेळी मित्राकडनं आपल्याला वेळ मिळेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे ड्राय डेच्या वेळेस एक क्वार्टर मिळेल का अशी अपेक्षा ठेवण्यासारखं आहे. वा, करेक्ट आहे अभि, करेक्ट आहे. ह्याला काय फक्त सौम्याची काळजी ग, मग आपली. यार असं काही नाही यार. श्या. अरे मला तर भीती वाटायला लागली आता. माझ्या मनात भीती अशी बसली आहे, उद्या जर सौम्या असं म्हणाली की मी कॅफेवर जाणार नाही, तर हा आपला मित्र सुमित पण असं म्हणेल की ठीक आहे मी पण नाही जाणार यांना भेटायला. शक्यच नाही येणार तो, शक्यच नाही. मला किती वाईट वाटेल. म्हणजे कसं आहे, आता सौम्या हा सुमितचा रिमोट झाला. म्हणजे तिच्याकडे तुझा रिमोट आहे असं रे. तिने उद्या जर ह्याला कॅफे मोड ऑफ वर टाकलं तर हा ऑफ ऑफ. ऑफ 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 ऑफ. ओके, झालं तुमचं बोलून. काय अजून काही बोलायचंय? काय बोलण्यासारखं ठेवलंयस? नाही, घ्या ना अजून काय असेल तर बोलून. चिडला. नाही म्हणलं अजून काय असेल तर बोलून घ्या. नाही, कारण की मला खात्री आहे की सौम्य आल्यानंतर या सगळ्याचं रिपीट टेलिकास्ट होणार आहे. ते पण फरक आहे. फरक असा आहे की इथे तुम्ही सौम्या सौम्या म्हणताय, तिथे ती मित्र मित्र म्हणेल. लोकांची मनं राखता राखताना माझं इथे सँडविच व्हायची वेळ आली. काय आडावडीक चाली, जरा थोडा धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव, अभया हे टेबल नको.
का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके